नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण चणा डाळ घातलेली कोबीची भाजी कशी करायची ते पाहूयात. अगदी खूप सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घातलं आहे आणि ते आपण तेल गरम करून घेऊयात. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण फोडणी घालूयात. त्यासाठी सगळ्यात आधी मोहरी छान अशी तडतडली पाहिजे, नाहीतर मग ती कच्ची लागते. मोहरी छान तडतडली की मग जिरं, थोडंसं हिंग, त्यानंतर लसूण. साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आणि हे एक साधारण मिनिटभर आपण परतून घ्यायचं. लसणाला थोडासा असा तांबूस रंग आला पाहिजे आणि या ठिकाणी लसणाला छान असा तांबूस रंग यायला चालू झाला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. त्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे, साधारण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता एकदा आपण परतून घेऊया. आणि इथे या ठिकाणी माझ्याकडे 2 कप भर कोबी आहे, तो छान असा बारीक कापून घेतला. हा बारीक चिरलेला कोबी घालूयात. त्यानंतर माझ्याकडे इथे साधारण एक अर्धा वाटी चणा डाळ आहे. तर या ठिकाणी मी चणा डाळ साधारण 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. कच्ची चणा डाळ नाही आहे ही, हरभरा डाळ. त्यानंतर मीठ आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे असं छान व्यवस्थित मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिट आपल्याला ही कोबीची भाजी शिजवून घ्यायची आहे. आपण यामध्ये मीठ घातलं आहे आणि कोबीला त्याचं अंगचंच पाणी भरपूर सुटतं, त्यामुळे पाणी घालायची गरज अजिबात नाही आहे. या ठिकाणी भाजी मी साधारण एक 10 मिनिट शिजवून घेतली आहे. आता मी झाकण काढते आणि भाजी शिजत असताना मध्ये मध्ये ती चेक करायची आणि मिक्स करून घ्यायची, जेणेकरून ती खाली तव्याला चिकटणार नाही. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी ह्या कोबी व्यवस्थित छान शिजला आहे. आणि त्याचबरोबर ही जी चणा डाळ आहे किंवा हरभरा डाळ आहे ती पण छान अशी फुगून शिजली आहे, मऊ झाली आहे. आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत गार्निशसाठी. आता मी गॅस बंद करते आणि या ठिकाणी आपली ही कोबीची भाजी तयार आहे. ही भाजी चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर छान लागते आणि त्याचबरोबर ही लंच बॉक्ससाठी किंवा टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची कोबीच्या भाजीची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्ही माझं हे यूट्यूबचं मधुराज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे निःशुल्क आहे, फ्री आहे, फुकट आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन रेसिपी किंवा पदार्थ यूट्यूबवर पोस्ट करेल तेव्हा सगळ्यात आधी ते तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.